इकडे इकडचा तिकडे तिकडचा ते सगळं बंद होईल. पैसे बघण्याचा जो प्रकार चालू झाला आहे की मेरा अकाउंट में इतना डालो उतना डालो, जर जिल्हा क्रिकेट चालू झालं तर त्याला त्या जिल्ह्याचाच खेळावं लागणार आहे. त्याच्यानंतर स्टेट क्रिकेट चालू झालं तर त्या स्टेटलाच खेळावं लागणार आहे. तर तसं नाही खेळला तर ॲटोमॅटिकली त्या प्लेअरला घरी बसावं लागणार. ही पण परिस्थिती आहे. नो डाऊट मोठे प्लेअर पैसे घेतात, त्यांना हक्क आहे, कारण त्या लेवलचं क्रिकेट ते खेळतात आणि त्यांनी ते घ्यावं. पण तुम्ही त्या लेवलला जाण्यासाठी त्या लेवलचं तुम्हाला परफॉर्मन्स करावं लागेल, तेव्हाच तुम्ही त्या लेवलला जाणार आहात. नाही तर तुम्ही तिथेच अडकून बसणार. आताच माझं एका खेळाडूचं मी बोलता बोलता मी बघत होतो की एक मुलगा तिथे उभा आहे, बाजूने एक कॅच गेला आणि त्याला ते करता नाही आलं. करू शकला असता, इकडे आल्यानंतर इकडे कॅच आला, तो सोडला. आणि तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड बघते माध्यमातून की तुम्ही कसे खेळतात, कशी फिल्डिंग करताय. आणि त्याच पद्धतीने एक मुलगा आता बॉलिंगवरती 2 ओव्हर बॉलिंग टाकली, त्याने नवीन संधी मिळाली, त्याचा चान्स घेतला आणि तो सरस झाला. आणि अशीच या क्रिकेटमुळेच आणि मुंबई नंबरच्या क्रिकेटमुळेच ही नवीन पिढी घडणार आहे आणि मुंबईचं क्रिकेट पुढे जाणार आहे, हे लक्षात घ्या. थँक्यू. मी ऑर्गनायझरला पण सांगतो की तुम्ही स्टेशन क्रिकेटचं ला प्राधान्य दिलं आणि त्यांना ही संधी दिली, त्याच्यामुळे आज ही नवीन पिढी तुम्हाला लाईव्ह दिसते. थँक्स रोकडे, थँक्स ऑल टीम, आणि आम्हाला पण बोलवल्याबद्दल थँक्यू. खूप खूप धन्यवाद चंद्रकांत शिंदे सर आणि खूप खूप धन्यवाद अभयजी राजाध्यक्ष कोटियन, त्याचबरोबर अमोलजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर नितीनजी भल्ला सर. अशी ही दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट दिली आहे आणि आपण सर्वांनी ज्या दिलेल्या भेटीबद्दल आपल्या सर्वांचा सत्कारही आम्ही या ठिकाणी केलेला आहे. परंतु आज या ठिकाणी नुकताच जो पार पडलेला सामना आहे, शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक म्हणून शिवाजीभाऊ दरेकर आणि संदीपजी इंगळे यांचा एक यथोचित सन्मान, या स्पर्धेचे सन्मान मूर्ती, या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून मी रवींद्र शेठ कोरडे यांना विनंती करेन, आपण शिवाजी दरेकर शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक म्हणून त्यांचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद शिवडी मुंबईकर संघाचे संघमालक शिवाजीजी दरेकर आणि संदीपजी इंगळे. सामन्यामध्ये जरी तुम्हाला हार पत्करावी लागली तरी या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहून या स्पर्धेला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असतील. तदनंतर शिवसेना शाखा क्रमांक 206 चे सन्माननीय उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आम्ही आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. मी रवींद्रजी कोरडे साहेबांना विनंती करेन, आपण राजेशजी मांगडे यांचा एक यथोचित सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर करायचा आहे. राजेशजी मांगडे हे उपशाखा प्रमुख तर आहेतच, परंतु विक्रम 11 शिवडी, त्याचबरोबर वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ असेल किंवा मग इच्छापूर्ती महालक्ष्मी आणि अशा इतर संस्थांच्या माध्यमातून सुद्धा ते कार्यरत असतात. आज त्यांचंही या स्पर्धेला खूप चांगले योगदान आम्हाला मिळालं, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी असणार आहोत आणि त्यांचेही आम्ही खूप खूप धन्यवाद देणार आहोत. तसेच राणीबाग पॅकर्स मधून आज स्वतः नितीन भल्ला सर आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मागील काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला स्पर्धा झाली त्याही वेळेला मात्र नितीन सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि काळा चौकीत ज्या ज्या वेळेला क्रिकेटची स्पर्धा असते त्या त्या वेळेला राणीबाग पॅकर किंवा आमच्या नितीन भल्ला सरांचं आमच्या स्पर्धांना खूप चांगले योगदान असतं. त्यामुळे सन्माननीय नितीनजी भल्ला सर, आपलं खूप खूप धन्यवाद. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सामन्याची सुरुवात झाली आहे. अमोलजी म्हात्रे सर, ठीक आहे, आपण सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आता मात्र कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया आणि कॉमेंट्री बॉक्सकडे जात असताना मात्र मायक्रोफोनवर आवाजात आम्ही बदल करणार आहोत. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांना मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय, एके रॉयल्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर जान्हवी शिवशक्ती अशी ही मॅच मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 14, 2 गडी बाद. म्हणजेच 2 गडी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये माघारी परतले. राज सिंगने हाताळलेले ते षटक, मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. राज सिंग यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला आणि त्यांनीच ते पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी पटकावल्या होत्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय फिरोज शेख.
एक 11 काळचौकी आयोजित माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा आज 50वा वाढदिवस सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय भव्य दिव्य ओरराम टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि एकूण 16 संघ जर आपण पाहिलं तर स्टेशन वाईज एकूण 16 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले होते. 8 संघांमधून जर आपण पाहिलं तर शिफा स्ट्रायकर्स मालाड हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. आज देखील आपण पाहतोय एकूण 8 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतायत. फिरोज आलेत गोलंदाजीसाठी. फिरोज पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय देखील सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. षटकार पहिलाच बॉल आणि पहिलाच षटकार. नेक्स्ट बॉल यावेळेला बॅकफुट वरती येऊन फटका खेळायचा होता. फटका त्याचा फसलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 20. पुढचा बॉल आणखीन एक चांगला क्लासिकल अंदाजामध्ये फटका खेळलाय. याही बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 24. शुभम हो यावेळेला आणखीन एक मोठा फटका. यावेळेला देखील गॅप शोधून काढलाय आणि वन बाउन्स आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पार. शुभम यादवच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. सुरुवात चांगली करून दिली आहे टीम एके रॉयल या संघासाठी. यावेळेला आणखीन एक बिग हिट. यावेळेला आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी लगातार 3 चौकार येत आहेत शुभमच्या बॅट मधून आणि या 4 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 32 ऑन बोर्ड. यावेळेला चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न केला फिरोजने आणि तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 33 या आकड्यावर. 33 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा हा पहिल्या डावाचा खेळ बाकी आहे. थर्टी 33 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज अक्षय आलेत गोलंदाजीसाठी. अक्षय षटक क्रमांक 3 पहिला बॉल. शुभम
पहिला स्लो फुल टॉस त्याला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी शुभमची बॅट बोलते या मॅच मध्ये आणि आणखी एक षटकार शुभमच्या बॅट मधून आलाय. 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. 39 लो फुल टॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना शुभमला आपण पाहतोय. 39 धावा धावफलकावरती. यावेळेला स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंडूला सन्मान दिलाय, ढकलले हलक्या हाताने, एक चिकी सिंगल पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे अक्षयचं, हे महत्वपूर्ण षटक. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत आणखीन एक धाव. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 41 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजाने, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत बॉलला. चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने, अक्षरशः उसळी घेतली होती आणि तोपर्यंत बॉल अडवलाय. हो, यावेळेला आणखीन एक बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पार. शुभमच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 49, म्हणजे 49 ऑन बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. शुभमने चांगली सुरुवात करून दिली टीम के रॉयल संघाला. चांगल्या फॉर्म मध्ये तो फलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत या इनिंग मध्ये. तो शुभम आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा फिरोजला आमंत्रित केलं जात आहे. डावखुरा गोलंदाज फिरोज शेख गोलंदाजीसाठी. हो, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय फिरोज यांचा. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळेल. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला फिरोज यांनी. धावबाची सुवर्ण संधी आहे आणि धावबाद या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. आज जर आपण पाहिलं तर माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे साहेबांचा 50वा वाढदिवस आहेच, पण त्याचप्रमाणे आपण पाहतोय अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील एक मोठं नाव ओमी चव्हाण म्हणजेच ओमकार चव्हाण यांचा देखील वाढदिवस. सर्वच क्रिकेट परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओमी. फिरोज शेख.
ओहो, पुढचा बॉल प्रचंड वेग, चांगला बॉल हाताळला गोलंदाज फिरोजने. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला बल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न खेळलाय देखील शुभमने आणि बॉल गेलाय देखील सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 53 ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावरती झाल्यात. काय अफलातून फलंदाजी करतोय. क्लासिकल अंदाजामध्ये विस्फोटक खेळी शुभमने केली आहे या मॅच मध्ये, कारण संघाला गरज होती. संघ अडचणीमध्ये होता. यावेळेला बॉल सोडून दिलाय. पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव 54 धावा धावफलकावरती झाल्यात. 54. यावेळेला आणखीन एक बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन केलंय. पंचांकडे अपील केली जाते. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय गोलंदाज फिरोजने. चांगलं कमबॅक केलंय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 54. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सनी आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सनी गोलंदाजीसाठी. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार अजिंक्यच्या बॅट मधून. आणि या 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलवरती अजिंक्यच्या बॅटमधून षटकार आला. 60 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 5 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील, कारण निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मध्ये. AK रॉयल संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जान्हवी शिवशक्ती गोरेगाव. पहिलाच बॉल, पहिला षटकार. पुढचा बॉल, यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. चांगला कमबॅक. आणि पुढचा बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकारल्यानंतर दुसरा बॉल निर्धाव हाताळलाय सनी यांनी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. 1 धाव पूर्ण केली आहे. हो, काय फटका खेळलाय पहा. ला जवाब स्ट्रोक आहे. हा देखील बॉल गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. शुभमची बॅट बोलली आहे. अक्षरशः एका पायावर उभं राहून क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला बाहेर पाठवत असताना पाहायला मिळालाय सातत्याने हा शुभम. एका पायावर उभं राहून बरोबर फटके खेळतोय.
धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 65 धावा. आणखी एक बॉल. वा 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 शुभम यादव आणखी एक बॉल चालला सीमारेषा पार 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 6 धावा षटकार. वैयक्तिक 48 धावांवरती फलंदाजी करतोय शुभम यादव. हो यावेळेला पुन्हा एकदा बॉल गेला सीमारेषा पार 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 आणि 50 धावा वैयक्तिक पूर्ण केलेत. वाह क्या बात आहे. नाव आहे शुभम. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी ठोकणारा खेळाडू ठरलाय. नाव आहे शुभम यादव. एकाकी लढला एकाकी झुंजला आपल्या संघासाठी. संघ अडचणीमध्ये होता. संघाला अडचणीमधून बाहेर काढले शुभमने आणि 50 धावा वैयक्तिक पूर्ण देखील केल्यात. 5 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 75 म्हणजे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 76 धावांची गरज आहे. वैयक्तिक नॉट आउट 52 धावा ठोकल्यात शुभमने या पहिल्या डावामध्ये. हॅलो 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 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. 76 धावांची गरज आहे. 75 धावा केलेल्या आहेत. 30 बॉल मध्ये 76 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. तर मागच्या मध्यान्हामध्ये मात्र आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. सन्माननीय अनिलजी कोरडे साहेब आणि त्यांच्या समवेत गणेशजी बाबळे साहेब आपल्या व्यासपीठावरती आज उपस्थित आहेत. या त्यांचा मान्यवरांचा हा सत्कार आपण सन्मान मूर्ती रवींद्र शेठ कोरडे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती करून घेऊया. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून बाबळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सन्माननीय सन्मान मूर्ती ज्यांचा आज 50वा वाढदिवस आहे अशा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आज उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही आज व्यक्त करतोय. तसेच रवींद्रजी कोरडे साहेब यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी गुरुप्रसादजी पांचाळ बाबल्या सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी कोरडे साहेबांचे सन्माननीय चुलत बंधू अर्थात अनिलजी कोरडे साहेब यांचा एक छोटासा सन्मान छोटासा सत्कार आणि बाबळे साहेबांचाही छोटासा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. खूप खूप धन्यवाद बाबळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपले लाख धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अमोल म्हात्रे सर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन
ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमोलजी म्हात्रे सरांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार आम्ही व्यासपीठावरती आज करतोय। या स्पर्धेचे सन्मान मूर्ती ज्यांचा आज 50वा वाढदिवस आहे सन्माननीय रवींद्र शेठ कोरडे यांच्या शुभ हस्ते आपण ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमोलजी म्हात्रे सरांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार आपण आज व्यासपीठावरती करत आहोत। तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व या आयोजन समितीचा आणि आमच्या सन्मान मूर्ती रवींद्र शेठ कोरडे यांचा मान राखावा। तर आपण पुढील मॅचच्या टॉसकडे वळतोय। चला पुढील मॅचच्या टॉस साठी येण्याची विनंती असेल। प्रिवान RR11 दादर आणि अभुदय नगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती असेल आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडून घेतोय। लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय। प्रिवान RR11 दादर आणि अभुदय नगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी। मी अमोल म्हात्रे सर त्याचबरोबर कोरडे साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतोय। अनिलजी कोरडे साहेब आणि बाबळे साहेब आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे। दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहेत। एका बाजूने प्रिवान RR11 दादर संघाचे संघनायक अभिषेक आमच्या सोबत आहेत आणि दुसऱ्या बाजूने अभुदय नगरचा राजा कॉटन ग्रीन काळा चौकी अर्थात यजमान संघ स्थानिक संघ त्यांच्याकडून मात्र प्रथमेश प्रवीण मयेकर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस साठी उपस्थित राहिलेले आहेत। हेड आणि टेल असा कॉल तुम्हाला करायचा आहे। कॉल कोण करणार आहे? आधी टॉस करून घेऊ आणि मग कोण कॉल करते? कोण तू करतोस कॉल? अभिषेक कॉल करेल अर्थात प्रिवान RR11 दादर। हेड इज द कॉल आणि हेडच आलेला आहे त्यामुळे टॉस जिंकलाय प्रिवान RR11 दादर संघाने। सर्वप्रथम आपण टॉस जिंकलेला आहात तुमचं अभिनंदन आणि निर्णय काय असेल? आम्ही पहिला गोलंदाजी करू आणि तुमचा संघ आज पहिल्यांदा या मैदानावरती मला वाटतं स्टेशन वाईज क्रिकेटची संकल्पना खेळणार आहे। तर काय तयारी आहे तुमच्या संघाची आणि किती अनुभव या मैदानाचा आहे आणि किती कॉन्फिडंट आहात? आम्ही कॉन्फिडंटच आहेत। आमचे सगळे पोरं बोलले आपण खेळायचं करून आपण खेळून टाकू। आणि समोर एक स्थानिक संघ एक यजमान संघ आहे ज्या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीत ज्या संघाला पूर्णपणे जाणीव आहे त्यांच्या समोर मॅच खेळायची आहे। तर काय स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये उतराल? आम्ही कमी थांबवायचा प्रयत्न करू। आमचे पण चांगले खेळणार आहेत बॉलर आहेत 4 ते चांगले खेळणारचे बघू। तर नक्कीच तुमच्या आणि तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी। दुसऱ्या बाजूने आपण त्यांचा सन्मान सुद्धा करतोय। प्रत्येक संघाला आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल एक छोटीशी सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची आठवण म्हणून ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। तर तो सन्मानही आत्ताच आपण करून घेतोय। दुसऱ्या बाजूने प्रथमेश आहेत। प्रथमेश जरा आपण मध्ये या। प्रथमेश टॉस समोरच्या संघाने जिंकलाय तुमचा निर्णय काय असता जर तुम्ही टॉस जिंकला असता? बट ऑब्वियस आम्ही पण गोलंदाजीच घेतली असती बिकॉज होम ग्राउंड आहे त्याचा थोडाफार फायदा घेतला असता। बट देन टू छोटा 6 आहे छोटा 30 आहे तर बॅटिंग करण्यात पण खूप मजा आहे। बघू जास्तीत जास्त स्कोअर करायला बिकॉज इथे 100 रन पण चेस होऊ शकतात किंवा 100च्या वर पण रन आम्ही मारू शकतो। तर यानंतर आपण जर पाहिलं तर तुम्ही एक यजमान संघ म्हणून खेळताय आणि तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी बरेच या ठिकाणी सपोर्टिंग टीम म्हणजे तुमचे जे चाहते आहेत काळा चौकी संघाचे किंवा कॉटन ग्रीन संघाचे किंवा अभुदय नगरच्या राजाचे ते सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काय अपेक्षित करतील हे सर्व चाहते तुमच्याकडून काय अपेक्षित करू शकतो? अपेक्षित तर मी माझ्याकडनं नाही बोलू शकत माझ्या ऑल ओव्हर पूर्ण टीमकडनं मी अपेक्षित आहे की बिकॉज त्यांना पण सगळ्यांवरतीच होप्स आहेत की सगळ्यांचा बेस्ट झाला पाहिजे आणि होप्स सगळे बेस्ट द्यायचाच प्रयत्न करतील। तर जास्त वेळ घेणार नाहीये तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आपल्याला सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटीशी ट्रॉफी एक छोटंसं सन्मान चिन्ह आम्ही देऊन आपलाही सन्मान या ठिकाणी करतोय आणि तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। तर यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी अभिषेक पाटील माझे सहकारी समालोचक आपल्या सोबत जोडलेले आहेत। धन्यवाद। धन्यवाद रोशनजी। जातोय मॅचच्या दिशेने। प्रीतम परब यांची विकेट जर आपण पाहिली तर आली आहे देखील। नवीन बॅटर उजेर आलेत आणि ओहो काय घडलंय मैदानामध्ये। उजेरची देखील महत्वपूर्ण विकेट पटकावली आहे। नाव आहे गोलंदाजाचं मोईन आणि मोहीनने मात्र छाप सोडली या पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेचंच पहिलं षटक हाताळत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स म्हणजेच प्रीतम परब यांची महत्वपूर्ण विकेट तदनंतर मात्र आता उजेर शेख देखील माघारी परतलेत। सोहेलने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 2 झेल टिपले आहेत।
नवीन बॅटर आहेत सुयोग आलेत फलंदाजीसाठी. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 गडी माघारी परतलेत. हो यावेळेला आणखीन एक बॉल मोईन यांचा पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील पटकावलेत मोईन यांनी. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय सूर्या. पहिलाच बॉल सूर्या यांचा. पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. बीमर पडताळलाय पंचांच्या माध्यमातून आणि नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. RK चषक 2024 आपण पाहतोय. माननीय श्री रवींद्र शेठ कोरडे यांचा 50वा वाढदिवस, सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतोय ही भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे. फ्री हिट ऑन आहे. आता मात्र फ्री हिट ऑन आहे. बीमर पडताळल्या पंचांच्या माध्यमातून आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. सूर्या फ्री हिटचा बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉल अडवतायत. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे.
यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. ओहो क्या बात आहे. यष्टीरक्षकाने बरोबर एका हातामध्ये झेल पकडलाय. नाव आहे त्याचं सोनू. गोलंदाजीसाठी होता सूर्या. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज सुयोगची खेळी संपुष्टात. सूर्या आपण पाहिलं तर याच्या संपूर्ण दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय. नवीन बॅटर आहेत राज फलंदाजीसाठी. राज सिंग आलेत फलंदाजीसाठी. स्वतः दुखापतीने ग्रस्त आहे पण संघाला मात्र गरज आहे या खेळाडूची, म्हणूनच की काय स्वतःवरती त्यांनी देखील विश्वास दाखवलाय आणि फलंदाजीसाठी आलेत राज सिंग. 76 धावांचा पाठलाग करायचा संघासाठी. सूर्याचा पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळलाय गॅप मधून. बॉल फरार. क्या बात आहे. काय फटका खेळलाय पहा. बरोबर गॅप शोधून काढला आणि कव्हर क्षेत्रामधून बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ओ यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. झेल होईल का? यस, झेल झालाय त्या ठिकाणी आणि आणखीन एक विकेट आली आहे. राज सिंग माघारी परतलेत. अमोल आलेत फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज. चौदा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. सूर्याचा पुढचा बॉल. प्रचंड वेगावरती सूर्या आहे आणि आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज आहेत अमोल आले त्या ठिकाणी फलंदाजीसाठी. 14 धावा धावफलकावरती झाल्या. 76 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. यावेळेला आकुटप्प्याचा बॉल होता. हा बॉल देखील आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नबील आलेत गोलंदाजीसाठी.
नबीउल गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. ओ यावेळेला पायावरती बॉल जाऊन आदळलाय जरूर. पंचांकडे अपील केली आहे, अपील पंचांनी फेटाळली आहे आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अमोल आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 15 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल यावेळेला देखील प्रचंड वेग. यष्टीरक्षक बॉल मात्र सोडत नाहीयेत. कोणताही बॉल असू दे तो मला पकडायचाच आहे याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला होता आणि म्हणूनच की काय हा देखील बॉल सोनूच्या माध्यमातून त्या ठिकाणी अडवला जातोय. यष्टीरक्षक आहेत सोनू, कर्णधार देखील आहेत या संघाचे. आणखीन एक डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावांचा अक्षरशः डोंगर रचला होता. 76 धावांचा पाठलाग संघ करतोय. स्लोअर वन बॉल. पुन्हा एकदा पहा फलंदाज बीट झालेत. गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजाने. आणखीन एक चेंडू निर्धाव. ओ यावेळेला दांडी गुल झाली आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकेट. फिरोज आलेत गोलंदाजीसाठी. फिरोज शेख. फिरोज शेख ओहो आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. बॉलच्या खाली पोहोचतील का? आणि झेल जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण झेल जरूर सुटला. धावबाच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं तर विकेट आली आहे. फिरोज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पंधरा धावा धावफलकावरती झाल्यात. 15 ऑन बोर्ड. बारा बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी निलेश आलेत. 12 बॉल मध्ये 61 धावा करायचे आहेत. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. ओहो प्रचंड वेग सूर्याकडे. पहिलाच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट आलाय. ओ यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शुभम बॉलच्या खाली येत आहेत. आणखीन एक झेल त्यांनी पकडलाय आणि आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बाद.
अक्षय आलेत नवीन बॅटर. अक्षय आलेत. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर एस टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये, पण वाईट बॉल आणि 4 धावा म्हणजेच एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल प्रचंड वेग. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूर्या गोलंदाजीसाठी प्रचंड वेगवान सूर्या गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये हॅट्रिक देखील घेतली होती या गोलंदाजाने, तोच सूर्या. ओ, यावेळेला पिक केले बॉलला आणि पाठवले देखील सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखीन जर आपण पाहिलं तर 50 धावांची गरज आहे. 8 चेंडूंमध्ये 50 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेला स्लोअर वन बॉल गॅप मधून जर आपण पाहिलं तर हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. उर्वरित 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 46 धावा करायचे आहेत. लास्ट 7 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. यावेळेला आणखीन एक बॉल पहा. प्रचंड वेग आणि आता मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 30 या आकड्यावर. सहा बॉल आणि या 6 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन 46 धावांची गरज आहे. लास्ट 6 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. ओ, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय देखील सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील चौकाराच्या मदतीने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 35 या आकड्यावर. पस्तीस धावा धावफलकावरती झालेत. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. मन बनवलं जरूर होतं. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 या आकड्यावर. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय आणि डायरेक्ट थ्रो. हो हो, क्या बात आहे. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळालेत.
यावेळेला मोठा फटका खेळलाय. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवले देखील सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम एके रॉयल मानकुर्द या संघाने. विनंती असणार आहे प्रीतम परब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आयोजन समितीच्या माध्यमातून आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल. प्रीतम परब विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वैयक्तिक या मॅच मध्ये 52 नाबाद धावा केल्या होत्या. शुभम यादव ठरतायत मॅन ऑफ द मॅच.